हरे कृष्णा. तिसरा स्कंद, अध्याय 13. याचं शीर्षक आहे वराहदेवांचे अवतरण. आपण बघितलं की आता हा जो विसर्ग चाललेला आहे त्यात कुमारांची निर्मिती झाली, शिवजींची निर्मिती झाली, नंतर वैवस्वत मनु आणि शतरूपा यांची निर्मिती झाली. त्यानंतर स्वयंभू मनु ब्रह्मदेवांना विचारतात वेळेस केली की आता मला जे माझं कार्य करायचं आहे, पृथ्वीमध्ये प्रजा निर्माण करायची आहे, त्यासाठी पहिले पृथ्वी तुम्हाला बाहेर काढायला हवी. कारण पृथ्वी आता ही सागरात बुडालेली आहे. तर तिथे बेसिकली आता हे वर्णन वराहदेवांचं अवतरण होणार आहे. त्याचा आपण बघूया. श्री शुक उवाच निशम्य वाचं वदतो मुनेः पुण्यतमां नृप भूयः पप्रच्छ कौरव्यो वासुदेव कथा धृतः. सुखदेव गोस्वामी म्हणतात, हे राजन, मैत्रियांकडनं या सर्व कथा श्रवण केल्यानंतर विदुरांनी भगवंतांविषयी अधिक कथांची पृच्छा केली. कारण भगवतकथा श्रवण करणे हे अतिशय पूजनीय त्यांना वाटत होते. तर आपण हे वारंवार बघतोय की ती सूत गोस्वामी असो, शौनक ऋषी असो, सुखदेव गोस्वामी असो, परीक्षित महाराज असो, किंवा मैत्री ऋषी असो, किंवा विदुर असो, यांच्यामध्ये जो संवाद होत आहे त्यात जो श्रोतागण आहे तो संतुष्ट होत नाही. तो परत डिटेलमध्ये काही ना काही विस्तारित श्रवण करण्यासाठी भक्त आणि भगवंतांबद्दल एकदम आतुर असतो. म्हणून दिलं आदृत म्हणजे स्वाभाविक आहे. हे भक्तासाठी स्वाभाविक आहे. तसं ॲक्च्युली भक्तांमध्ये आणि अभक्तांमध्ये तसं या आदृतामध्ये फरक नाही आहे. फक्त विषयवस्तू बदलली. अभक्त पण भौतिक विषयांवर चर्चा करण्यासाठी नेहमी काय असतात, आदृत असतात, म्हणजे आतुर असतात. आपण बघितलं की इव्हन भक्ती देण्यापूर्वी आपण कित्येक वेळ, म्हणजे किती वेळ आपण प्रजल्पामध्ये घालतो तरी आपल्याला काही वाटायचं नाही आणि संतुष्टी व्हायची नाही. त्याचप्रमाणे विषयवस्तू, समजा भौतिक विषय सोडून आध्यात्मिक विषयामध्ये आलो आपण, तर ती आतुरता म्हणजे श्रवण आणि कथन करण्याची जी सवय आहे ती आपल्याला कामात येईल. म्हणून जो सगळ्यात विषयी आहे तो ॲक्च्युली चांगला भक्त होऊ शकतो जर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. एनिवे, इथे आपण बघतो की स्वादू पदे पदे वयम तू न वितृप्याम म्हणतात शौनक ऋषी इत्यादी, की आम्ही अजूनपर्यंत भगवंतांविषयी श्रवण करण्यामध्ये तृप्त झालो नाही. पदोपदी आमची जी तहान आहे जी वाढते. विदुर्वाच सवै स्वयंभुवः सम्राट प्रियः पुत्रस्वयंभुवः प्रतिलभ्य प्रियां पत्नीं किंचकार ततो मुने. विदुर म्हणतात की आता स्वयंभू मनु यांनी विवाह केला. त्या विवाहानंतर त्यांनी काय केलं? चरितं तस्य राजर्षेर आदिराजस्य सत्तमः भूमिमे श्रद्धानाय भिक्षुसेनाश्रयो हि असो. आम्हाला माहिती आहे की मनु जो आहे, स्वयंभू मनु हा महान भगवत भक्त आहे. म्हणून त्याचं जे चरित्र आहे ते मस्त उदात्त असेल आणि त्यांचे जे कृत्य आहेत ते श्रवण करण्यायोग्य आहे. म्हणून कृपया सर्व काही आम्हाला वर्णन करावं, कारण त्यासाठी मी उत्सुक आहे, अत्यंत उत्सुक आहे. श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य नन्वञ्जसा सूर्यभिदिदो अर्थ तत्तत्गुणानुश्रवणं कुंद पादारविंद हृदयेषु येषां. हा एक श्लोक आहे जो आपल्याला भक्तीमधला बेसिक प्रगतीसाठी जे आवश्यक तत्व सांगतात. काय? श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य
तर आपली विविध भक्तीमध्ये सर्वप्रथम काय तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, श्रवणाने आपली भक्ती चालवते श्रुतस्य. पण तसंच हवं आहे ते सुचिर श्रमस्य, दीर्घ काळासाठी खडतर परिश्रम करू. दोन महत्त्वाचे शब्द काय आहेत की आपण सनातन काळापासून भगवंतांबद्दल ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे त्याबद्दल आपल्याला रुची नाही आहे, आणि ऐकल्यानंतर आपल्याला त्यात आत्मसात करणे कठीण आहे. म्हणजे भरपूर जण श्रुतीधर्म असतात, त्यांना पॉईंटच कळला नाही की कशाबद्दल चाललं आहे, म्हणून वारंवार ऐकून पहिले तर फ्लो कळेल, नंतर ते तत्त्व कळेल, ते तत्त्व माझ्यासाठी हे कळेल, नंतर मग ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करू आपण, त्यासाठी निर्धार होईल. तर हे यासाठी दीर्घकाळ श्रवण करणे आवश्यक. आणि दुसरं म्हणजे श्रमस्य म्हणजे खडतर परिश्रम म्हणजे आतुरता बेसिकली, की ॲक्च्युली हे माझ्या भल्यासाठी आहे. तर या गोष्टी या रीतीने श्रवण करणे आहे. नन्मन जसा निश्चितच आणि विस्तृतपणे सूर्य तर कोणाकडनं ऐकणे हे महत्त्वाचं, सूर्य भी शुद्ध भक्तांकडून. तर अशा प्रकारे जेव्हा आपण चिंतन करत भगवंतांच्या चरण कमलांवर चिंतन करू, कशाने श्रवण केल्याने, तर काय होईल आपल्याला आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होईल. आपण म्हटलं की यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपूरुषे भक्ती उत्पद्यते पुंसां शोकमोह भयापह. ही आपल्या भौतिक जगामध्ये आपल्याला त्या प्रकारचे शोक मोह भय हे आहे, ते आपल्याला रजगुणाची उत्पत्ती आहे, त्यामुळे आपल्याला त्रस्त करतात, भय निर्माण करतात. मोह आहे, शोक आहे, या सगळ्यांवर एकमेव उपाय काय, यस्यां श्रूयमाणायां, भगवंतांच्या कथा लीला गुणरूप हे ऐकल्यानंतर साक्षात श्रीकृष्ण आपल्या हृदयामध्ये आहेत स्थित. ते काय होतं तर आपल्या सुप्त म्हणजे कृष्णप्रेम जागृत होईल, आणि हे जे शोक मोह भय हे अपह म्हणजे ह्याचा नाश होईल. तर अधिकृत आध्यात्मिक गुरुकडनं श्रवण करणे हे महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होईल की बेसिकली इतरांकडनं ऐकणे म्हणजे त्यांची प्रवृत्ती, त्यांचे ध्येय हे त्यांच्या वाणीने आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे उदाहरणार्थ की मायावादी जेव्हा समजा कथन करत असतील तर ते पण आपल्याला वाटेल की ते पण भागवतम समजा बोलत असतील, पण हळूवारपणे समजा डिटेलमध्ये आपण बघितलं तेव्हा कळेल की यांच्यात त्यांचं मेन एम काय. तर तोपर्यंत वेळ झालेलीच, कारण ज्याप्रमाणे व्यक्तीचं ध्येय असतं त्याप्रमाणे त्याची भगवंतांप्रती श्रद्धा असते. श्रद्धा असते इन द सेन्स एक दृष्टिकोन असतो. त्यामुळे ज्या प्रकारे आपण श्रवण करू त्याप्रमाणे आपण एक छबी त्या भगवंतांची बनवू. तर मायावादी आपल्या प्रवचनाने कशी छबी आखतील भगवंतांची, भगवंत तेज आहे, निराकार आहे. एकदा का ती छबी तुमच्या हृदयामध्ये एकदम ते चित्र रेखाटलं की त्यानंतर मग परत भगवंत साकार आहेत, षड ऐश्वर्यपूर्ण आहेत, सच्चिदानंद विग्रह आहेत, ही छबी निर्माण करणे हे खूप मुश्किल आहे. कारण श्रद्धा हे एकदाच निर्माण होते आणि ती मग बेसिकली परत प्रस्थापित करणे खूप मुश्किल आहे एका जीवनामध्ये. म्हणून इथे दिलं आहे की बेसिकली अधिकृत व्यक्तीकडनं ऐकणे आवश्यक आहे. आणि सुचिर काय म्हटलेलं आहे, कारण आपलं श्रवण आणि आपले या भौतिक जगामधले सत्वणे आपल्या रज आणि तमगुणामध्ये बेसिकली आपले जे कार्य चाललेले आहे यांचा ताळमेळ नाही आहे सध्या. म्हणजे जसे भली मोठी आग आहे सपोज,
त्याच्यावर आपण काय करतोय, आपल्या श्रवणाचा प्रयत्न असा आहे की पिचकारी घेऊन आपण त्याच्यावर तो आग शमन करण्याचा प्रयत्न करतो. होईल का ते? त्यासाठी आपल्याला, आणि ते पण 1-2 मारल्यानंतर आपण म्हणतो की नाही आता हे आग विरणार नाही. तर सुचिर श्रमस्थेमध्ये श्रुतस्य बेसिकली लॉंग टाईम हिअरिंग का पाहिजे, कारण आणि म्हणजे बेसिकली दुसरी गोष्ट ही अग्नी सध्या प्रज्वलित आहे आणि आणखीन अग्नी जो आहे तो हा आतून निघतो आहे. इन द सेन्स हृदयातून आपल्या ज्या अतृप्त इच्छा आहेत त्या पण अग्निरूपीच आहेत. तर त्यांना त्या निर्माण होतं त्या कारण आपलं जो दृष्टिकोन आहे, आपलं जे काय म्हणतात त्याला शरीराशी तादात्म्य जे आहे, आणि आपण जे म्हणतो की हेच माझं हे अस्तित्व आहे, तेच मुळे या इच्छांना जागृत करण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणून वारंवार श्रवण करण्याने आपल्याला आपल्याला अस्तित्व चेंज करतं. अस्तित्व म्हणजे की मी शरीर नसून मी आत्मा आहे. म्हणून प्रभुपादांना बरेच जण म्हणायचे की अरे तुम्ही कितीदा म्हणणार की युअर नॉट बॉडी, युअर नॉट बॉडी, युअर सोल. तर प्रभुपाद म्हणजे मी एवढ्यांदा म्हणतं तरी तुमच्यात फरक पडत नाही. म्हणजे बेसिकली तुमचे कार्य तर बदलत नाही म्हणून मी म्हणतो. बेसिकली वारंवाराचा ऐकण्याचा उद्देश हा आहे की कुठली गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण उतरवणे, अंमल आणणे, आत्मसात करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याला दशकं लागतील किंवा जन्मही लागतील, अनेक जन्म पण लागू शकतात. म्हणून तर श्रमस्य म्हणून येतो की कितपत आपण आपलं मन प्राण त्यात टाकतो. त्या गोष्टी. आणि थर्ड गोष्ट की कुठल्या व्यक्तीकडनं आहे. कारण समजा शुचिर आणि श्रमस्थ्य हे अनधिकृत व्यक्तीकडनं ऐकण्यामध्ये घातलं तर आपण मार्गभ्रष्ट पण होऊ शकतो. या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याने कुठे आपल्यामध्ये फरक पडेल. तर म्हणून हे विदुरांना माहिती आहे, त्यामुळे ते इथे आपल्याला सूचित करतात. श्री शुकोवाच इति ब्रुवाणं विदुरं विनीतं सहस्रशीर्ष्ण शरणोपदानं प्रहृष्टरूपा भगवत्कथायां प्रणीयमानो मुनिरभ्यचष्ट. तुकडे गोस्वामी म्हणतात की श्रीकृष्ण आणि विदुरांचा संबंध काय आहे. तर श्रीकृष्ण विदुरांना आपले असे आप्त स्वकीय फारसे समजतात की त्यांना ते डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मांडीवर आपले चरणकमल ठेवून विश्राम करू शकतात. याच्यात त्यांना अतिशय आनंद वाटू शकतो. आणि तेवढा तसा आनंद त्यांना दुर्योधनाच्या राजवाड्यात जायला कधीच आवडला नाही, प्राप्त झाला नाही, किंवा त्यांना तशी इच्छा झाली नाही. कारण काय? कारण विदुर जे आहेत हे विनय संपन्न आणि सज्जन, हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विनीतम, तर बेसिकली आपण एक जाणावे की भगवंतांना प्रसन्न कसे करणे. तर आता एखादा व्यक्ती आहे आणि त्याला दुसऱ्या व्यक्तीला प्रसन्न करायचं, तर तो काय करत, त्याच्या व्यक्तीचा समजा एखादा मुलगा आहे तर त्याला प्रसन्न करेल. तर त्याच्या मुलाला प्रसन्न केल्याने तो ऑटोमॅटिक तो पिता काय होईल, प्रसन्न होईल आणि मग नंतर आपलं काम होईल. त्याचप्रमाणे विदुर, तर ऑफकोर्स दिस इज मटेरियल आपलं फिलॉसॉफी, आपण त्याच्याने वागू, पण इथे हे स्वाभाविकरित्या विदुर जे आहेत हे पांडवांप्रती काय एकदम त्यांना स्नेह आहे, प्रेम आहे ते, आणि कुठल्याही रीत्या ते त्यांना मदत करण्यासाठी सज्ज आहे. कारण त्यांना माहिती आहे की भगवंतांचे भक्त आहे. आणि त्यामुळेच श्रीकृष्ण हे विदुरांकडे आकर्षित आहे. हे लक्षात ठेवा की आपण डायरेक्ट श्रीकृष्णांना प्रसन्न करू शकत नाही. भक्तांना प्रसन्न करून जे त्यांचे प्रिय आहेत त्यानुसार आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो. तर मैत्री मुनी जे आहेत यांनी विदुरांच्या शब्दांनी ते प्रसन्न झाले आणि त्यांनी उत्साहाने त्यांना सांगण्यास प्रारंभ केला की यदा स्वभाग्य यासार्धं जातः स्वयंभुवो मनु प्राञ्जलिः प्रणतश्चेदं वेदगर्भम् अभाषत.
तर स्वयंभू म्हणून जेव्हा प्रकट झाले तेव्हा आपल्या पत्नीसह त्यांनी हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले की त्वमेकः सर्वभूतानां जन्मकृत वृत्तिदः पिता तथापि न प्रजानान्ते शुश्रूषा केन वा भवेत्. ते म्हणतात की तुम्ही सर्व प्राणीमात्रांचे पिता आहात, त्यांच्या पालनपोषणाचे उगमस्थान आहे, कारण ते सर्व तुमच्यापासून जन्मलेले आहे. आता आम्ही तुमची कशी सेवा करू शकतो याविषयी कृपया आम्हाला सांगा, आम्हाला आज्ञा द्यावी. हे आपलं आधीच तर झालं नाही ना. एक सेकंड होल्ड ऑन. तेराबद्दल झाला वाटतं आपला ना. ते पुढे सांगणार का मला हे आधी. वाया बेसिकली तर म्हणून ब्रह्मदेवांना जेव्हा विचारलं की बेसिकली आता तुमची आम्ही कशी सेवा करू शकतो, तर आम्हाला तशा प्रकारे आज्ञा द्या. तद्विधेहि नमस्तुभ्यं कर्मस्वीत्यात्मशक्तिषु यत्कृते यत्कृत्वेन यशो विश्व अमुत्र च भवेद्यति. म्हणून म्हणतात ब्रह्मदेवांना की आमच्या कार्यक्षमतेनुसार आम्ही कर्तव्य पालन कसे करावे याविषयी मला कृपया मार्गदर्शन करावे, म्हणजे अशा पालनाने आम्ही या जीवनात यश मिळवू शकू आणि पुढील जीवनात प्रगती करू शकू. तर हे आहे बेसिकली गुरु शिष्य परंपरेकडनं ज्ञान प्राप्त करणे याची एक प्रोसेस. हा आहे अवरोह पंथ. प्रभुपाद तात्पर्यामध्ये दिसते. अशा प्रकारे ब्रह्मदेवांपासून गुरु शिष्य परंपरा जी चालू झालेली ती साक्षात कशा प्रकारे गौडीय वैष्णवांमध्ये भक्तिवेदांत सरस्वती ठाकूर नंतर श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्यापर्यंत पोहोचली आहे. तर याला म्हणतात आज्ञा पालन करणे. तर यावर आपण मागे एक चर्चा केली होती की कशा प्रकारे तो शिष्य आणि गुरु यांचा संबंध कशा प्रकारे पिता आणि पुत्राप्रमाणे. तर जसं ययाती आणि त्यांचे 4 पुत्र जे आहेत त्यांच्या तेव्हा ययाती त्यांना त्यांचं तारुण्य शेअर करण्यासाठी सांगतात, तेव्हा गुरु जो आहे तो सांगतो कशा प्रकारे की 4 प्रकारचे पुत्र असतात. एक उत्तम कोण असतो की जो न सांगताच ॲक्च्युली जो जाणतो की आता बेसिकली यांना काय हवं आहे, आपल्या पित्याला काय हवं आहे आणि तो त्वरित काम करतो. दुसरा श्रेणीतला जो आहे तो ॲक्च्युली सांगितल्यानंतर काम करतो. तिसरा सांगितल्यानंतर करतो पण बेसिकली त्याला बेसिकली सांगावं लागतं.
चौथा सांगितल्यानंतर काम करतो, पण तो नाक ओरडत काम करतो आणि व्यवस्थित काम करत नाही. असे 4 प्रकार श्रेणी आहेत. तर 5वा जो आहे तो बेसिकली तो ॲक्च्युली सांगितल्यानंतरही काम करत नाही. तो तो काही नसून तो ॲक्च्युली त्याला म्हटलेलं आहे पित्याचं स्टूल आहे. स्टूल म्हणजे एक मलमूत्राप्रमाणे तो आहे. अशा प्रकारचे हे. तर यामधील सर्वश्रेष्ठ व्यक्ती पुत्र कोण आहे? जो आपल्या पित्याची इच्छा जाणतो. त्याचप्रमाणे इथे स्वयंभू मनू जे आहेत ते ॲक्च्युली म्हणतात की आमचं कार्य जे आहे हे ब्रजोत्पादन करणे, आपण कशा प्रकारे करावं, काय करावं ते अध्ययन आहे. ब्रह्मदेव म्हणतात प्रीत्यस्तुभ्यमहं तात स्वस्ति स्थाद्वां क्षितिक्षरः निर्व्यलिकेन हृदाशाधि मेत्यात्मनात् निर्व्यलिकेन हृदा शाधी मेत्यात्मनार्पितम्. आता ब्रह्मदेवांची आत्तापर्यंतची परिस्थिती काय, ज्यांची आत्ता जी अपत्य झाली त्यांनी पहिल्यांदा चतुष्कोमाने ते स्वीकारलंच नाही. अर्थात त्यांचे जे कारण होतं ते आय मीन हायर पर्पज म्हणून, म्हणजे बेसिकली त्यांना संसारातच पडायचं होतं. म्हणून नेक्स्ट शिवजी यांनी जी उत्पत्ती केली ती ॲक्च्युली प्रजोत्पादन अशा प्रकारे केलं की तो विनाश होत होता. त्यामुळे नाखुश होते भगवंत ब्रह्मदेव. त्यामुळे आता जो स्वयंभू म्हणून स्वतःहून विचारतो आहे एवढ्या अज्ञात तारखेने की आम्ही सर्व तुम्ही सांगितल्याप्रमाणे करू, तेव्हा ब्रह्मदेव खूप खुश झाले आणि ते आशीर्वाद स्वस्ती बेसिकली प्रीत्यभ्याम खूप प्रसन्न होऊन त्यांनी आशीर्वाद प्रदान केले त्यांना. सर्व तुमचं कल्याण हवं तात. तर आणि मग ते म्हणतात तू तुझी पत्नी अशा दोघांची मी सर्व कल्याण इच्छितो आणि मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे आणि माझ्याकडून तू आज्ञा प्राप्त करण्यासाठी अंतःकरणपूर्वक आणि बिनशर्त मला शरण आला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. काय काय वेळेस आपला हेतू असतो की अच्छा आता मी काय काम करू, कारण माहीत असतं की याच्यानंतर काहीतरी मागणार आहे. तसं नाही आहे. बिनशर्त आणि अंतःकरणपूर्वक असं नाही. पूर्णतः आता माझं मेन अस्तित्वच तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी सारखं आहे. तर ते आता पुढील श्लोकामध्ये सांगतो बेसिकली एतावत्यात्मजेर्वीरः कार्याहि अपचित्तिर्गुरोः शक्त्या अप्रमत्तेर्गृहे सादरं गतमत्सरे. की एका पुत्राचा पित्याशी कसा संबंध असावा याविषयी पुत्र म्हणून तुझे उदाहरण अगदी योग्य आहे ते म्हणतात बेसिकली. तर ही ब्रह्मदेवांची जी म्हणजे ब्रह्मदेवांचा जो प्रतिसाद आहे स्वयंभू मनू यांच्या प्रश्नावर खूप महत्त्वाचा आहे. 9 आणि 10 याच्यात आपल्याला माहीत पडतं की बेसिकली यस्य प्रसादात भगवत प्रसादो जे काय आहे की व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, कसल्या प्रकारचा पात्रता काय आहे ती आपल्याला दिसते. ज्येष्ठांचा अशा प्रकारे सन्मान करणे आवश्यक आहे. जो मनुष्य मत्सराच्या पलीकडे आणि सुज्ञ आहे तो पित्याची आज्ञा मोठ्या आनंदाने स्वीकारतो आणि आपल्या पुऱ्या सामर्थ्यानेशी तिचे पालन करतो. इथे मत्सर का आला, कारण बरेचदा जर वृत्ती चांगली नसेल तर आपण व्यक्ती काय अरे पिता एकदम लाविशीर राहतात आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा वगैरे तर मत्सर एक निर्माण होऊ शकतो. म्हणून मत्सरापलीकडं सुज्ञ राहून की ती त्यांचीच प्रॉपर्टी त्यांनीच कमवलेली आणि म्हणून तो त्यांचे मोठ्या आनंदाने आज्ञा स्वीकारू शकतो आणि पुऱ्या सामर्थ्यानेशी तो त्यांचे पालन करतो. तर हे सर्व खूप महत्त्वाचं आहे जे सर्वप्रथम अनुभवलेले आहे ब्रह्मदेवांनी स्वयंभू मनू यांच्यातर्फे. म्हणून ते लगेच आज्ञा देतात की स्वत्वमस्यात्मपत्याने सदृश्यान्यात्मनो गुणे उत्पाद्य श्यासधर्मेण गाम यज्ञे पुरुषम देतो. म्हणून तुझा आज्ञा काय की तू माझा आज्ञेदार पुत्र असल्याने मी तुला अशी आज्ञा करतो की तुझ्या पत्नीच्या गर्भात तुझ्यासारखेच गुणवान अपत्य निर्माण कर. फर्स्ट थिंग
आणि भगवंतांच्या भक्तिमय सेवेच्या तत्वांचे अनुसरण करीत जगाचे राज्य कर. तर राज्यकर कशा प्रकारे भगवंतांची भक्तिमय सेवा मेन तत्व राहिलं, कृष्ण केंद्रबिंदू असलं आहे. अशा प्रकारे यज्ञांच्या अनुष्ठानाद्वारे भगवंतांचे पूजन कर. 3 आज्ञा दिल्या. फर्स्ट थिंग की तुझ्यासाठी प्रजा कर, प्रजा निर्माण कर, अपत्य निर्माण कर, जगावर अशा प्रकारे राज्य कर की मेन श्रीकृष्ण केंद्रबिंदू राहते. आणि त्याला म्हणतात अभिधेय काय, तर यज्ञ याच्या अनुष्ठानाने भगवंतांची पूजा करणार. यज्ञ म्हणजे असं म्हणतात की तृतीय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे. तो तृतीय जो त्रेतायोग आहे त्यात यज्ञ हा एक हे होता, माध्यम होतं भगवंतांच्या आत्मसाक्षात्कार केलं. तशा प्रकारे ही आज्ञा ते देतात. परम शुश्रूषणं मह्यं स्यात् प्रजा रक्षया नृप भगवांस्ते प्रजा भर्तुर ऋषिकेशो अनुतुष्यति. आणि हे राजन, भौतिक जगातील प्रजेला जर तू योग्य संरक्षण देऊ शकला तर ती माझी उत्कट सेवा होईल. तुम्ही डायरेक्ट माझी सेवा काय, कशी माझी सेवा न करता काय करायचं, जगातील प्रजेचे रक्षण करायचं, योग्य रक्षण करायचं. आणि जेव्हा परम भगवंत तुला बद्ध जीवांचा उत्तम रक्षण करता झालेला पाहतील, तेव्हा ते जे इंद्रियांचे स्वामी आहेत ऋषिकेश, ते तुझ्यावर प्रसन्न होतील. तर हे तुम्ही आपण पहिल्यांदा बघितलं की व्यक्तीला प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्यावर जे अवलंबून आहेत त्यांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. तर ऑटोमॅटिक व्यक्ती तो प्रसन्न होतो. आणि भगवंतांना प्रसन्न करणे का आवश्यक आहे हा प्रश्न येईल. भगवंतांचा कुठे प्रश्न आला, कारण येशाम न तुष्टो भगवान यज्ञलिंगो जनार्दन तेषाम श्रमो ही अपार्थाय यदात्मा नादंतस्मै. अरे, जर आपल्या कार्यांनी जर आपण भगवंतांना संतुष्ट करू शकलो नाही तर ते सगळे कार्य व्यर्थ आहे, निष्फळ करते. आणि म्हणून जो कोणी संतुष्ट भगवंतांना संतुष्ट करत नाही तो निश्चितच स्वतःच्या लाभाकडे दुर्लक्ष करत असतो. बेसिकली आपण हा अशाच प्रकारचा श्लोक आधी पण बघितला की बेसिक श्रम एव हि केवलम वर्णाश्रम विभागशः विश्वक्सेनो कथा रुची श्याम कुठला आहे तो वासुदेव
धर्मस्वनुष्ठितां पुंसां विक्षिप्तिं तथा श्रिया न उत्पादयेत् यदि श्रम एव हि जीवनम्। धर्मस्वनुष्ठितः पुंसां विक्षिप्तिं तथा श्रिया न उत्पादयेत् यदि श्रम एव हि केवलम्। हाँ, तो श्लोक आहे की धर्म स्व अनुष्ठित पुंसां विक्ष्वक्सेन कथा सूय न उत्पादयेत् यदि रतिं श्रम एव हि केवलम्। बेसिकली जर आपण वर्णाश्रमाची जे काही आपले कार्य आहे वर्ण आणि आश्रमानुसार ते करताना जर विक्ष्वक्सेन कथा रुची म्हणजे भगवंत विक्ष्वक्सेन जे आहेत त्यांच्या लीलांप्रती श्रवणाप्रती जर आपण रती निर्माण केले नाही तर आपलं श्रम एव ही केवलम म्हणजे बेसिकली आपल्या जीवनाचं मेन एम काय आहे की भगवंतांना संतुष्ट करणं. जर ते नसेल तर आपण काय करतोय स्वतःच्या लाभाकडे दुर्लक्ष करतोय. हे बेसिकली ब्रह्मदेव सांगतात. तर असा आदेश मिळाल्यानंतर म्हणून म्हणतात आदेशेहं भगवतो वर्तेयामि वसुधन स्थानं त्वीर्हानु जानीहि प्रजानां मम च प्रभो. ते म्हणतात की मी जरूर तुमच्या आदेशांचे पालन करेन. कृपया मला आता माझे स्थान तसेच माझ्यापासून जन्मलेल्या प्रजेचे स्थान सांगावे. प्रोजेक्ट दिलेला आहे पण साईट कुठे आहे ते सांगा. कुठे काम करू. यदोकः सर्वभूतानां मही मग्नामहं रसी अस्या उद्धरणे यत्नो देवदेव्या विधीयताम्. ते म्हणतात की विशाल पाण्यामध्ये बुडालेलं पृथ्वी जर वर काढण्यासाठी कृपया प्रयत्न करा कारण ती सर्व प्राणीमात्रांचे निवासस्थान आहे. तिला वर काढणे हे तुमच्या प्रयत्नाने व भगवत कृपेने शक्य आहे. तेव्हा काय झालेलं आहे ही विशाल पृथ्वी जी आहे ही गर्भोदक सागरात बुडलेली आहे. त्याचा प्रयत्नासाठी त्यांना काढण्यासाठी ब्रह्मदेवांना ते विनंती करतात. मैत्री म्हणतात परमेष्ठी त्वपामध्ये तथा सन्नामवेक्षदां कथमेनां समुन्नेष्य इति दध्योधियाचिरम्. तर ब्रह्मदेव पण बघतात की अरे हे पृथ्वी पाण्यात बुडालेली आहे ही बाहेर काढणे खूप कठीण आहे. तर त्या वेळेस त्यांनी दीर्घकाळ विचार केला. विचार करत असतानाच काय झालं तर ते म्हणतात की मी जेव्हा सृष्टीनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेलो होतो तेव्हा पृथ्वी पुराने जलमय होऊन समुद्राच्या तळाशी खाली गेलो. आता मी तिला बाहेर कसं काढू शकतो. या परिस्थितीत फक्त सर्वशक्तिमान भगवंतांचे मार्गदर्शन प्राप्त करणे उत्तम आहे असा ते विचार करतो. इत्यभ्यध्यासतो नासा विवरात सहसा नजा वराहतो तो दीर्घात अंगुष्ट परिमाणकर. असा विचार करत असतानाच त्यांच्या नागपुड्यांमधून एक सूक्ष्म शुकर रूप एकाएकी बाहेर आलं. त्या रूपाचे परिमाण अंगठ्याच्या अग्रभागापेक्षा मोठे होते. ते एकदम छोट्या आकाराचे आणि पाहताच त्या शुक्राने आकाशात एक प्रचंड हत्ती इतका अद्भुत आकार धारण केला. आणि हे अद्भुत शुक्ररूप बघून ब्रह्मदेव आणि त्यांचे मरीची इत्यादी पुत्र आणि चतुष्कुमार म्हणून हे सगळे विविध प्रकारे तर्क करू लागले की बेसिकली कोण आहे ते. वराहाच्या मिशाने प्रकट झालेले हे काही असाधारण अस्तित्व आहे का. हे अस्तित्व माझ्या नासिकेमधून प्रकट झाले ही निश्चितच आश्चर्यकारक गोष्ट आहे. ब्रह्मदेव विचार करायला लागले. आणि आश्चर्यकारकची गोष्ट कारण काय आहे कारण पहिल्यांदा हे अंगठ्याच्या अग्रभागापेक्षा मोठे दिसले आणि क्षणार्धात त्यांनी महाकाय शिवे इतके मोठे रूप धारण केले. म्हणून मी गोंधळून गेलेलो आहे. हे पुरुषोत्तम भगवान विष्णू आहेत काय आता त्यांनी एक तर्क काढला. तर आपल्या पुत्रांशी विचारविनिमय करीत असतानाच ब्रह्मदेवांनी जेव्हा असा प्रकारचा विचारविनिमय करत असते तेव्हा पुरुषोत्तम भगवान श्री विष्णूंनी एक
महाकाय पर्वताप्रमाणे मोठ्याने गर्जना केली. वरादेवांनी एक मोठी गर्जना केली. ब्रह्माणं हर्षयामास हरिस्तांश द्विजोत्तमान् स्वगर्जितेन ककुभः प्रतिस्फोनयता विभु. आता यांच्या गर्जनेचा काय परिणाम झाला बघा. सर्वशक्तिमान भगवंतांनी ब्रह्मदेव आणि इतर परमोन्नत ब्राह्मणांना आपल्या असामान्य आवाजाने पुन्हा गर्जन करत उल्हासित केले. त्यांची ती गर्जना सर्व दिशांमधून प्रतिध्वनित झाली. हे आश्चर्याची गोष्ट काय आहे की बेसिकली जसं आपण बघतो की राक्षस जे आहेत ते भगवंतांची भगवंताचं दर्शन किंवा त्यांची वाणी ध्वनी हे ऐकल्यानंतर त्यांना काय होतं, ते भयभीत होतात आणि भक्त जे आहेत हे उल्हासित होतात. हे की नाही, जसं साहजिक आहे की एखादा लहान मुलगा असेल तो आपल्या बघतो वडिलांना की अरे ऑफिसमधून आले परत तर हॉर्न जो ऐकतो तो गाडीचा हॉर्न ऐकल्यानंतर ते खुश होतं की आता चॉकलेट मिळेल किंवा बेसिकली इथं घरी परत आले. त्याचप्रमाणे भक्तही जेव्हा भगवंत अवतरित होतात तेव्हा अशा प्रकारच्या असामान्य ज्या गर्जना किंवा अशा गोष्टी ऐकून काय होतात ते उल्हासित होतात. निशम्यते घरघरितं स्वखेदं क्षयिष्णु मायामयसूकरस्य जनस्तपः सद्य निवासी नसते त्रिभिः पवित्रेर्मुनयोर्गुणस्म. तर सर्व जनलोक तपोलोक आणि सत्यलोकामधील सर्व ऋषीमुनींनी ज्यावेळी भगवान वरादेवांनी केलेला हा ध्वनी ऐकला त्यावेळी ते 3 वेदातील मंगलमय मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. त्वरित त्याने चालले भगवंत आहे आणि त्यांचं मेन कार्य काय तर भगवंतांना प्रसन्न करण्यात त्यांनी स्तुती करण्यासाठी सुरू केलं. इथे मायामय म्हणजे काय प्रभुपाद लिहितात, माया म्हणजे कृपा किंवा विशिष्ट ज्ञान किंवा भ्रम या 3 त्याच्या व्याख्या आहेत मायेच्या. मायामय सुकर असतो तर एक प्रकारे काय की भगवंत कृपावश बेसिकली शुकर रूप घेऊन आलेले आहेत. कारण ब्रह्मदेव आता चिंतित आहे की पृथ्वीला बाहेर कसं काढायचं म्हणून. दुसरं म्हणजे विशिष्ट ज्ञान की बेसिकली जेव्हा आपण भगवंत येतात तर काय कशासाठी येतात, आपल्याला या भौतिक जगातून कशा प्रकारे मुक्ती मिळवायची ते ज्ञान देण्यासाठी. आणि माया म्हणजे बेसिक एक जे रूप आहे ते भ्रम. मायाचं एक काम काय जेव्हा आपली तीव्र इच्छा आहे भगवंतांना विसरण्याची तेव्हा माया कार्य करते. ठीक आहे भ्रमात तर आपल्याला जी आवरणात्मिका शक्ती जी आहे ती मायेचं एक शक्ती आहे जी अशा प्रकारे भ्रमित ठेवते की आपण साक्षात श्रीकृष्ण पण समोर आले तरी त्यांना समजू शकणार. ते आपण बघू शकतो की दुर्योधन हा बघतो आहे की पांडव किती भगवंतांचा काय म्हणतात त्याला लाभ घेतात आहे आणि ते ॲक्च्युली भगवंत त्याला विराट रूप पण दाखवतात पण तो भ्रमित आहे. म्हणजे त्याला म्हणतात मायेत. तर जे ज्ञानी आहे विशुद्ध ज्ञान ज्यांना आहे ते ही कृपा समजू शकतात की भगवंत काय आहे. तर भगवंतांचे सर्व कार्य जे आहेत ही एक प्रकारची आपल्यावर कृपा आहे हे समजण्यासाठी पण आपल्याला बेसिकली एक प्रकारचं शुद्धीकरण पात्रता असणे आवश्यक आहे. त्यात इव्हन साक्षात श्रीकृष्णांसोबत पण राहून आपण विचार करू शकतो की हे अजूनही आपल्याकडे आपल्यावर काय होत आहे एवढ्या प्रकारच्या बेसिकली आपत्ती का येतात. तर आपण बघतो की श्रीकृष्णांचा जन्म झाल्यापासून वृंदावनामध्ये एकामागून एक काय होत आहे
विपत्ती येते, पण कुठल्याच प्रकारचे एकाने ब्रजवासांनी कोणी म्हटलं नाही की आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम झाला. जेव्हापासून श्रीकृष्ण आले हे सगळे प्रॉब्लेम चालू नाही. कारण तो संबंध प्रस्थापित झालेला की त्यांची आपली मेन काय म्हणतात त्याला अस्तित्व काय की श्रीकृष्णांवर आश्रयित राहणे हे एकमेव. तर हा एक मेन हे आहे की स्वातंत्र्य हे बेसिकली आपल्याला दुःखात टाकू शकतो, पण जे आपण भगवंतांवर अवलंबून राहण्याची क्षमता आपण एक काय म्हणतात त्याला विचार केला बेसिकली किंवा समर्पित केलं भगवंतांना, तर आपल्याला कुठल्याच प्रकारचे चिंता राहणार नाही. तेषां सतां वेदवितानमूर्ती ब्रह्मावधार्यात्मगुणानुभानं विनद्य भूयो विबुधो दयाय गजेंद्रलीलो जलमाविवेश. तर तशा प्रकारे हे महर्षी लोक जे आहेत हे वैदिक प्रार्थना करत होते. तर त्यांना उत्तर देताना परत बरादेवाने एक गर्जना केली आणि हत्तीप्रमाणे क्रीडा करीत त्यांनी पाण्यात प्रवेश केला. अशा रीतीने त्यांनी जाणले भगवंतांनी की या प्रार्थना माझ्यासाठीच होत्या. उत्क्षिप्य वालखचर कठोरः सटा विधुन्वन् खररोमशत्वक पुराहताभ्रंशितदंश ईक्षा ज्योतिर्बभासे भगवान महिद्र. पृथ्वीच्या उद्धारासाठी पाण्यात प्रवेश करण्यापूर्वी भगवान बरादेवांनी आकाशात झेप घेतली. त्यावेळी ते शेपटी आपटत होते आणि त्यांचे राठ केस थरथरत होते. त्यांचा दृष्टिक्षेपही तेजस्वी होता आणि त्यांनी आपल्या खुरांनी व शुभ्र सुळ्यांनी आकाशातील ढग विखरून टाकले. इमॅजिन, आपण बघतो की बेसिकली इव्हन वृंदावनात पण काही शुकर आहेत ते गटारात जातात आणि नंतर बाहेर आल्यानंतर अंग थरथरत काय होतं, ते सगळ्या चिखल आपल्याला उडतो. तर अशा प्रकारे समजा गर्दीमध्ये कोणी डुक्कर जो आहे तो असा थरथर, तर काय होईल, सगळे पळतील. पण भगवंत इतके महान आहेत की ते अशा इतक्या निम्न योनीतही बेसिकली अवतरित होतात. पण ते तशासारखे नाही आहे, ते दिव्य आहे. म्हणून जेव्हा हे भगवंतांचे राठ केस थरथरतात तर त्यांचं ते दिव्य चरणामृत बेसिकली प्राप्त करण्यासाठी हे सत्यलोकातील ब्राह्मण आतुर आहे की एक थेंब तरी आपल्यावर पडावा आणि मी शुद्ध व्हावं. अशा प्रकारे हे आपण कधी समजू नये की भगवंत कुठल्याही प्रकारच्या योनीमध्ये अवतरित होतात तर ते त्यांच्यासारखे झाले असं नाही आहे. भगवंत नेहमी काय दिव्य आहे. जय जगदीश्वर. म्हणून प्रभुपाद लिहितात की वसती दशने शिखरे धरणी तव लग्ना शशिनी कल केशवधृत शुकर रूप जय जगदीश्वर. की वराह रूप धारण करून भगवंताने काय केलं, आपल्या सुळ्यांवर पृथ्वी धारण केली होती जी चंद्रावरील कलंकाप्रमाणे भासत होती. अशा भगवंतांचा जय जयकार असो. तिथे विशिष्ट रूपामध्ये भगवंत आले म्हणून त्यांनी पृथ्वी पण तशाच प्रकारे शोधली. घ्राणेन पृथ्व्या पदवीं विजिग्रन क्रोडापदेश स्वयं अध्वरांग करालदनुष्टो अप्य करालदृभ्यां उद्भिक्ष विप्रां गृणतो अविशकपं. त्यांनी वासाद्वारे पृथ्वीचा शोध घेतला. कारण शुकर पण वास घेत काही शोधतात. पण भगवंत विष्णू जे हे दिव्य आहेत त्यांचे सुळे भयंकर होते आणि त्यांनी प्रार्थना करणाऱ्या ब्राह्मण भक्तांवर दृष्टिक्षेप टाकला. अशा प्रकारे त्यांनी पाण्यामध्ये प्रवेश केला. तर भगवंत कुठल्याच प्रकारे भौतिकतेने प्रदूषित होत नाही हे लक्षात घेणं. भगवंतांचे शरीर सर्व परिस्थितीत सर्वथा दिव्य असते.
तर हा जो भगवंताचा दृष्टिक्षेप होता ब्राह्मण भक्तांवर, तो काय होता, अतिप्रसन्नतेचा होता. कारण ते सुळे ते ब्राह्मणांना दाखवत नव्हते, तर ते सुळे जरी भयंकर असले राक्षसांसाठी, तरी भक्तांसाठी कुठल्याच प्रकारे ते भयप्रद नव्हते. तर भगवंतांनी महासागरात उडी मारल्यानंतर काय झालं, महासागर हा 2 भागात विभागला आणि 2 उंच उंच लाटा निर्माण झाल्या. ज्या असं भागाचं होतं की महासागरांचे 2 बाहू आहेत आणि त्या मोठ्याने आक्रोश करत होता. जणू काही भगवंतांना प्रार्थना करत होत्या की कृपया माझे 2 तुकडे करू नका, माझे रक्षण करा. भगवंतांनी आपल्या खुरांनी पाणी भेदून टाकले आणि महासागरात प्रवेश केला आणि त्यांनी ती पृथ्वी वरती आणली आणि आपल्या त्याच्या पृथ्वीच्या कक्षेत त्यांना स्थित केलं. याच दरम्यान नरकासुर याचा जन्म झाला, पृथ्वी आणि वराहदेव यांच्या संपर्काने. तर वराहदेवने अगदी सहजपणे पृथ्वी आपल्या सुळ्यांवर घेऊन तिला पाण्याबाहेर काढली. त्यानंतर त्यांनी त्यांचा क्रोध सुदर्शन चक्राप्रमाणे प्रदीप्त झाला आणि त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दैत्याचा म्हणजे हिरण्याक्ष यांचा भगवंतांनी वध केला. हिरण्याक्षाचा वध केला भगवंतांनी. तर आता इथे हिरण्याक्ष कुठून आला, तर बेसिकली भगवंत यांचे 2 वराह अवतार आहेत. बेसिकली फर्स्ट आहे स्वयंभू मन्वंतरामध्ये, जे आपण आत्ता बघितलं की भगवंत ब्रह्मदेवांच्या नासिकेतून प्रकट झाले आणि त्यांनी काय केलं, तर फक्त ही जी पृथ्वी आहे ही गर्भोदक सागरातून बाहेर काढली. आणि चक्षुषा मन्वंतर जो 6वा मन्वंतर आहे त्याच्यातही भगवंत पाण्यातूनच प्रकट झाले आणि म्हणतात नीलवराह. तर स्वयंभू मनू जे आता जी पहिल्या मन्वंतरामध्ये जे भगवंत प्रकट झाले त्यांना म्हणतात श्वेतवराह आणि 6व्या म्हणजे चक्षुषा मन्वंतरामध्ये भगवंत नीलवराह म्हणून आले. आणि त्यांनी पृथ्वी तर गर्भोदक सागरातून बाहेर काढलीच, पण त्यावेळेस हिरण्याक्ष जो आहे तो भगवंतांना आवाहन करतो बेसिकली आणि त्यांच्या युद्धामध्ये बेसिकली भगवंत हिरण्याक्षाचा वध करतात. तसे 2 वरावतारांचे वर्णन मैत्रेय ऋषी एकातच करतात बेसिकली. तर तिथे असं लिहिलं की त्यानंतर जसं सिंहाने हत्ती मारावा त्याप्रमाणे भगवान वराहदेवांनी दैत्याचा पाण्यातच वध केला आणि त्याच्या दैत्याच्या रक्तामुळे भगवंतांची गाल आणि जिव्हा रक्ताने माखली गेली. जशी लाल भूमी खोदल्यामुळे हत्ती देखील लाल होतो. तर या 2 भगवंतांना सिंह आणि हत्ती दोन्ही तुलनात्मक केलेले. पहिल्यांदा भगवंतांना सिंह म्हटलं आहे, जसं सिंह हत्तीचा वध करतो. आणि दुसरं लिहिलं आहे की जसं बेसिकली हत्ती हा पाणी शोधताना काय करतो, जमीन खोदतो, तेव्हा ती जमीन लाल असते, त्याच्या हत्ती पण लाल होतो. त्याप्रमाणे दैत्याच्या रक्तामुळे भगवंत लाल झाले. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि इतर ऋषींनी वराहदेवांना जाणले आणि त्यांना साधन प्रणाम केला. ते म्हणतात ऋषी उच्चू जितम जितम ते अजित यज्ञ भावन त्रयीं तनुं स्वाम परिधुन्वते नमः यद्रोमद्गर्तेषु निर्निर्वृद्धेय तस्मै नमः कारणसूतरायते. तर आता हे त्यांना प्रार्थना करतात आहे की तुम्ही यज्ञभुक्ता आहे, तुमचा जय जयकार असो, तुमचा विजय असो. मूर्तिमंत वेद या तुमच्या रूपात तुम्ही संचार करीत आहात आणि तुमच्या रोमरंध्रांमध्ये महासागर स्थित आहे. इमॅजिन की भगवंतांचा भगवंतांचे जे रूप आहे ते किती महान असेल, किती काय म्हणतात अफाट असेल आणि
विराट असेल बेसिकली, की त्यांच्या रोमरंध्रामध्ये महासागर स्थित आहे आणि विशिष्ट कारणासाठी आता तुम्ही शुक्र रूप धारण केलेले आहे. यज्ञांच्या आचरणाने तुमच्या रूपाचे पूजन करता येते म्हणून, परंतु परंतु जे केवळ दुराचारी आहेत त्यांना ते दिसू शकत नाही. गायत्री आणि इतर सर्व वैदिक छंद तुमच्या त्वचेच्या स्पर्शामध्ये आहे. तुमच्या शरीर रोमांमध्ये कुश गवत आहे आणि तुमच्या नेत्रांमधून तूप आहे आणि तुमच्या 4 पायांमध्ये 4 प्रकारचे सकाम करते. बेसिकली भगवंतांच्या शरीरातून काही जे रोग आहेत, म्हणजे केस पडले त्यामुळे कुश गवत निर्माण झाले. तुमची जिव्हा एक यज्ञपात्र आहे, तुमची नासिका आणखी एक यज्ञपात्र आहे. तुमच्या उदरामध्ये यज्ञीय अन्न खाण्याचे पात्र आहे आणि तुमची कर्णरंध्रे म्हणजे तेही देखील यज्ञपात्र आहे. त्या मुखामध्ये यज्ञाचे ब्रह्म नामक पात्र आहे आणि तुमचा घसा सोम नामक यज्ञपात्र आहे. आणि तुम्ही जे काही चरवण करता तेही अग्निहोत्र म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे त्यांच्या प्रार्थना करतात. तुमच्या अवतरणाची पुनरावृत्ती म्हणजे सर्व प्रकारच्या दीक्षेची इच्छा आहे. तुमची ग्रीवा 3 प्रकारच्या इच्छांचे स्थान आहे आणि सुळे म्हणजे दीक्षेचे फळ व सर्व इच्छांचा अंत आहे. तुमची जिव्हा दीक्षेचे पूर्वकृत्य आहे आणि तुमचे मस्तक यज्ञविरहित अग्नी तसेच आराधनेचा अग्निही आहे. तुमची प्राणशक्ती म्हणजे सर्व इच्छांचा समूह आहे. सोम नामक यज्ञ तुमचे वीर्य आहे. तुमची वाढ आहे हे प्रातःकालीन कर्मकांडी विधी आहे. तुमची त्वचा आणि स्पर्श हे अग्निष्टोम यज्ञाचे 7 घटक आहेत. तुमचे शारीरिक सांधे म्हणजे 12 दिवसात केल्या जाणाऱ्या इतर विविध यज्ञांची लक्षणे आहेत. यास्तव तुम्ही सोम व असोम नामक सर्व यज्ञांचे विषय आहात आणि तुम्ही यज्ञानेच बाध्य होऊ शकता. हे प्रभो, तुम्ही साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहात आणि वैश्विक प्रार्थना, वैदिक मंत्र आणि यज्ञ घटक द्रव्यांनी तुम्ही पूजनीय आहात. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. सर्व दृश्य आणि अदृश्य भौतिक दोषांपासून मुक्त झालेल्या शुद्ध मनाने तुमची अनुभूती होऊ शकते. भक्ती मार्गातील ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ अध्यात्मिक गुरु म्हणून आम्ही तुम्हाला नमन करतो. या सगळ्या प्रार्थना झाल्यानंतर अजून प्रार्थना आहे. ज्याप्रमाणे एक उन्मत्त गजेंद्र पानांसहित कमलमुक्त धारण करून पाण्याबाहेर येतो, त्यामुळे जी शोभा होते तीच सुंदर शोभा तुम्ही आपल्या सुळ्यांद्वारे पर्वतांनी युक्त अशा या पृथ्वीचा उद्धार केला आहात तिची झालेली आहे. कधी कधी आज असतो हत्ती जेव्हा पाण्यात जातो तेव्हा काय करतो, कमळ फूल धारण करून पाण्याबाहेर येतो. त्याचप्रकारे भगवंतही समुद्रातून बाहेर येताना काय तर कमळरूपी पृथ्वी जी आहे ती बाहेर येऊन येतात. ज्याप्रमाणे ढग जे आहेत, ढगांनी सुशोभित झाल्यानंतर पर्वत शिखरे सुंदर दिसू लागतात, त्याचप्रमाणे आपल्या सुळ्यांवर पृथ्वी धारण केल्यामुळे तुम्ही तुमचे दिव्य शरीर अधिक सुंदर दिसू लागले. चर आणि अचर अशा दोन्ही रहिवाशांच्या निवासस्थानासाठी ही पृथ्वी तुमची पत्नी असून तुम्ही परमपिता आहात. पृथ्वी मातेचाही तुम्हाला आम्ही सादर प्रणाम करतो. ज्याप्रमाणे निष्णात यज्ञकर्ता अर्णिक काष्ठामध्ये अग्नी प्रज्वलित करतो, त्याप्रमाणे तुम्ही पृथ्वी मातेमध्ये स्वतःची व्यक्तिगत शक्ती स्थित केलेली आहे. म्हणून भगवंत भगवद्गीतेत काय म्हणतात की गामाविश्य भूतानी गाम आवाज. तुम्ही या सर्व ग्रहांमध्ये काय करतो, प्रवेश केला, म्हणून ते आपल्या कक्षेत फिरतात आहे. तुम्हा पुरुषोत्तम भगवंतांव्यतिरिक्त इतर कोण पृथ्वीचा पाण्यातून उद्धार करू शकता. तुमच्यासाठी ही गोष्ट काही फारशी अद्भुत नाही, कारण विश्वाच्या निर्मितीमध्ये तुम्ही अत्यंत अद्भुत असे कार्य केलेले आहे. निसंदेह आम्ही सर्वात पवित्र अशा जन आणि तप आणि सत्य लोकातील निवासी आहोत, परंतु तरीही तुम्ही आपले शरीर हलवेले, त्यामुळे तुमच्या खांद्याच्या केसांवरील जलबिंदूच्या
शिडकाव्यामुळे आम्ही पावन झालो, जे आपण आत्ता चर्चा केली की ॲक्च्युली महर जन तप आणि सत्य लोक जे आहेत यात सगळ्यात शुद्ध लोक राहतात, पण इव्हन ते पण म्हणतात आहे की त्या भगवंतांच्या शरीरावरील जलबिंदूच्या शिडकाव्यामुळे ते पवित्र झाले. तुमच्या अद्भुत कृत्यांना सीमा नाही. जो कोणी तुमच्या कार्यांची मर्यादा जाणू इच्छितो तो निश्चितच मूर्ख आहे. या जगातील प्रत्येक जण सामर्थ्यशाली योगशक्तीने बद्ध झालेले आहे. कृपया या बद्ध जीवांवर तुम्ही आपली अहेतुकी कृपा वर्षाव करा. अशा प्रकारे विविध प्रकारची स्तुती आणि बेसिकली कृपा मागणे, स्तुती केली आणि कृपा मागणे. जेव्हा पण वरिष्ठ व्यक्ती येतो किंवा पूजनीय व्यक्ती तर व्यक्ती काय 3 गोष्टी असतात. फर्स्ट थिंग की तुम्ही किती महान आहात, त्यांची स्तुती करणे. मी किती दीन आहे, आम्हाला कृपा हवी म्हणून आम्हाला वरदान द्या किंवा आश्रय द्या. या 3 गोष्टी नेहमी करणे. मैत्री ऋषी म्हणतात की अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ ऋषीमुनी आणि ब्रह्मवाद्यांनी भगवंतांची स्तुती केल्यानंतर वरादेवांनी आपल्या खुरांनी पृथ्वीला स्पर्श केला आणि तिला पाण्यावर टाकले. अशा प्रकारे ऋषीचा उद्धार झाला आणि ती पाण्यावर तरंगत ठेवून तिला पाण्यावर तरंगत ठेवून भगवंत स्वतःच्या धामात परत गेले. जर एखाद्या मनुष्याने कथन करण्यास सर्वथैव योग्य अशा या वरादेवांच्या पवित्र कथेचे भक्तिमय सेवाभावाने श्रवण आणि वर्णन केले तर प्रत्येकाच्या अंतःकरणात स्थित असणारे भगवंत अतिशय प्रसन्न होते. तस्मिन् प्रसन्ने सकलाशिषां प्रभो किं दुर्लभं तां विरलं लवात्मगे अनन्यदृष्ट्या वदतां भाषय स्वयं विदत्ते स्वगतिं परंपरा. भगवंत जेव्हा एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्याच्यासाठी अप्राप्य असे काहीच राहत नाही. दिव्य लाभाद्वारे मनुष्य इतर सर्व काही तुच्छच असायचे राहते. आपण बघितलं की इवन ध्रुव महाराज म्हणतात की काचन विचिन्मन अपि दिव्य रत्नम स्वामीन कृतार्थो अस्मी वरम नाही याचे. म्हणतात की माझी जी इच्छा होती काय होती, स्थानाभिलाषी तपसी स्थितो त्वाम प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम. की मी स्थान शोधत होतो, ब्रह्मदेवापेक्षा बेसिक मोठं स्थान, पण तुम्हाला मी प्राप्त केलं. मी साक्षात हिरा प्राप्त केला आणि माझी जी इच्छा होती स्थान वगैरे हे जे काचेचे तुकडे, म्हणून आता बेसिकली आता मला काही नको. स्वामीन कृतार्थ अस्मी वरम नाही. म्हणून जो दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो त्याला प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करणारे भगवंत व्यक्तीच्या सर्वोच्च परिपूर्ण स्तरावर उन्नत करतात. आपण आधी बघितलं भगवद्गीतेमध्ये की यज्ञेषु दानेषु तपस्सु चैव, यज्ञ दान तप वगैरे इत्यादी क्रिया करणारे करून जे प्राप्त होतं ते अत्येति तत् सर्व इदम विदित्वा, हे सर्व आणि भगवंतांची भक्तीचं प्रेमफळ हे भक्ताला मिळतं. म्हणजे असं नाही की भक्ती केल्यानंतर आपल्याला बाकी इतर गोष्टी केल्याचं फळ मिळणार नाही. अत्येति तत् सर्व इदम विदित्वा स्थानम उपेति दिव्यम, म्हणजे हे सगळं प्राप्त केल्यानंतरही बेसिकली भक्ताची स्थिती ही दिव्यच राहते. दिव्य स्थिती तो प्राप्त करतो, हे लक्षात ठेवणे. को नाम लोके पुरुषार्थ सारभित पुरा कथानां भगवत कथा सुधा आभीय कर्णांजलिर्भवापहा महो विरज्येत विना नरेतरम. मनुष्य नसणाऱ्या व्यतिरिक्त असा दुसरा कोणता जीव असा या जगात असू शकतो जो आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय प्राप्त करण्यास इच्छुक नसेल. भगवंतांच्या लीलांचे कथामृत कोण नाकारू शकतो? जे मनुष्यांची सर्व भौतिक दुःखापासून मुक्तता करण्यास पूर्ण समर्थ आहे. तर भगवंतांची लीला कथामृत श्रवण हे एक उपाय आहे आपल्या भौतिक दुःखापासून मुक्तता करण्यामध्ये. तसं एखादा पशुच असेल जो ह्याच्यापासून दूर राहील. तर म्हणून आपल्याला वारंवार आचार्य सांगतात की
कशा प्रकारे नित्यम भागवत सेवा ही खूप महत्त्वाची आहे. श्रुतस्य पुंसां सुचिर श्रम म्हणजे दीर्घकाळ आपल्याला श्रवण करायचं, तेव्हा पुढे आपल्याला पादारविंदम हृदयेश्वरेशम म्हणजे बेसिकली की भगवंतांच्या चरणी आपली जे त्याला जे घट्ट होईल आपली स्थिती भगवंतांचे चरण करण्याची. अशा प्रकारे आपण तेरावा अध्याय बघितला. यानंतर शुभदेव गोस्वामी यांच्या म्हणजे विदुर आणि मैत्रिणींमध्ये अजून चर्चा होती. 14वा अध्याय आपण पुढच्या वेळेस बघूया. हरे कृष्ण.